जे आर माऊली आपण आज आलेलो आहे आल्याच्या प्लॉटमध्ये. सध्या कंडिशनला जे काही 4-5 दिवसापासून जे काही पाऊस चालू आहे शेतकरी मित्रांनो, त्यामध्ये काय झालेलं आहे, जे काही आता जे काही सध्या पाऊस उघडकीस आलेला आहे आणि सध्या प्रमाणात ऊन पडलेलं आहे, तर अद्रकमध्ये आपल्याला सगळ्यात जास्त जे अटॅक येणार आहे ते बॅक्टेरियल ब्लाइटचा आणि लिप स्पॉटचा. त्यानंतर जी काही आळे वगैरे आहे ते आळे वगैरे येणार आहे आणि अद्रक जी काही पिवळी पडणार आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला काय कॉम्बिनेशन घ्यायचं आहे ते आपण आज पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो. तर आपल्याला काय करायचं आहे, जे काही ज्या पावसामुळे उघडकीस आल्यानंतर जे टेम्परेचरमध्ये बॅक्टेरियल ब्लाइटचा प्रादुर्भाव होत असतो, तर आपण बॅक्टेरियल ब्लाइट पाहू शकतो कसं असतो शेतकरी मित्रांनो. तर बॅक्टेरियल ब्लाइट आपण पाहू शकतो. बॅक्टेरियल ब्लाइट आपण पाहू शकतो बघा, जी काही हे टिपके असतात, मधले जी टिपका आहे ते जळल्यासारखं दिसत असतं आणि जी टिपके कालांतराने जो हा टिपका असतो तो हा फाटतो. फाटल्यानंतर जे काही आहे जे हरितद्रव्य असतं ते कमी प्रमाण होत असतं. तर शेतकरी मित्रांनो, तर याच्यासाठी आपण जे काही कॉम्बिनेशन प्रत्येक या शेतात आपण प्लॉट पाहू शकतो. हा 1 एकरचा प्लॉट आहे हा. तर याच्या टोटल हा शेड्यूलनुसार चालू आहे. तर हा जी काही स्प्रे चालू आहे, हा चौथी फवारणी या प्लॉटला चालू आहे. तर तिसरी फवारणी आपण दिली होती, एकदम सुपर रिझल्ट यांना भेटला होता. आता जी काही आपण चौथी फवारणी जी काही शेड्यूलनुसार आपण याला करणार आहे, तर चौथी फवारणीमध्ये आपल्याला घ्यायचं आहे जे काही लिप स्पॉटसाठी. तर याच्यासाठी आपण काय घेणार आहे, कॅब्रोटॉप BSF कंपनीचं आपल्याला काय घ्यायचं आहे, कॅब्रोटॉप घ्यायचं आहे 30 ml. त्यानंतर त्यासोबतच आपल्याला जे सुमिटोमो कंपनीचं व्हॅलिडा एक अँटीबायोटिक घ्यायचं आहे. अँटीबायोटिक व्हॅलिडा घ्यायचं आहे सुमिटो कंपनीचा 30 ml. त्यानंतर जे काही एक आळीनाशक घ्यायचं आहे. आळीनाशक आपण सध्या प्रमाणात जे काही आमुषा वगैरे समोर येत आहे, पोळ्याची आमुषा, त्यासाठी आपल्याला एखादं चांगलं कीटकनाशक आळीनाशक आपल्याला घ्यायचं आहे, जेणेकरून जी पतंग, अंडी आणि आळी आहे ते तिन्ही चारी जे स्टेज आहे ते नष्ट होईल. तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला काय करायचं आहे, ते आळीनाशक आपल्याला घ्यायचं आहे आदामा कंपनीचं बॅराझाईड किंवा विलुड कंपनीचं जे काही नोएमा आहे, ह्या दोन्हीपैकी आपल्याला एक घ्यायचं आहे 30 ml. ज्यामध्ये काय असतं, नोएमामध्ये एक गॅस पॉयझन प्लस हिमोबॅक्टेरिया असतं. ते एक अतिशय सुंदर रिझल्ट शेतकरी मित्रांनो त्याचे येत असतात. ज्यामुळे जी काही पतंग आहे, अंडी आहे, जी काही आहेत दोन्ही चारही स्टेज याच्या नष्ट होत असतात. त्यामुळे जे काही आळीचा प्रादुर्भाव असतो, आळीचा प्रादुर्भाव आपल्याला जे काही 15 दिवस आळीवर नियंत्रण मिळत असतं. त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे जे काही अद्रक आहे. अद्रक या पावसामुळे थोडं पिवळ पडलेली आहे. पिवळमधले आपण जे काही खत टाकलेलं आहे, जे काही वरचे आपण रासायनिक खत टाकलेले असतात 10-26, DAP 20-0-13, 12-32, हे टोटल जे खत आहे ते लिच आउट झालेलं आहे जे काही मुळीपासून. तर आपल्याला याला काय करायचं आहे, जे काही खत वगैरे टाकत त्यामुळे आपल्याला पिवळ पडलेली आहे. तर आपल्याला याला वरून जे काही स्प्रेमध्ये आपल्याला याला जे काही फवारण्यामध्ये झिंक घ्यायचं आहे. तर झिंक घेता वेळेस आपल्याला 12% 39% वाला जे काही झिंक आहे ते झिंक घ्यायचं आहे 30 ml ने, जेणेकरून जी काही पिवळपणा वगैरे येते ते पिवळपणा ते 100% नियंत्रणात येत असतं. शेतकरी मित्रांनो, जे काही कॉम्बिनेशन आपण जे सांगितलं असं ते जर कॉम्बिनेशन आपण जर घेतलं तर त्यानुसार आपल्याला चांगलं रिझल्ट भेटू शकतात. तर कॉम्बिनेशन आपण सांगितलेलं आहे, कॅरोटॉप घ्यायचं 30 ml ने, व्हॅल्डामायसिन 30 ml घ्यायचं आणि जे काही बॅराझाईड घ्यायचं आदामा कंपनीचं किंवा विलोड कंपनीचं नोएमा, आणि त्यामध्ये आपल्याला जे काही झिंक घ्यायचं आहे. हे चारीचं कॉम्बिनेशन करून आपल्याला स्प्रे घ्यायचं आहे शेतकरी मित्रांनो. हे स्प्रे केल्यानंतर आपल्याला जे काही 15 दिवस आपल्याला स्प्रे करायचा काही करावं लागणार नाही. त्यामुळे सगळे जे काही बुरशी आहे, आळे आहे, ते सगळं खतम इथं होणार आहे. तर असाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी शेतकरी मित्रांनो किंवा जे काही आलेचे विविध जे काही पिकाचे पालेभाज्याचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला फॉलो, लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.